कुठल्या कागदपत्रांच्या आधारावर दिलाय अशी विचारणा याचिकेत करण्यात आली आहे। यावर 4 आठवड्याच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले। बिहारच्या मतदार यादीत नाव असलेले जमशेद अशरफ नवी मुंबईत लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणूनही काम करतात। नवी मुंबई पोलिसांनी त्यांना बंदुकीचा परवाना दिलाय। कुठल्या कागदपत्रांच्या आधारावर हा परवाना देण्यात आलाय अशी विचारणा मनसे कार्यकर्त्यांनी केली आहे। या संदर्भात मनसेचे उरण तालुका अध्यक्ष अतुल भगत यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती काढण्याचा प्रयत्न केला। पोलिसांकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचं भगत सांगतात। म्हणून निवडणूक लढवतात, मग त्यांना नवी मुंबई पोलीस कुठल्या हिशोबाने रिव्हॉल्वर लायसन इश्यू करतात किंवा त्याही रिव्हॉल्वर लायसन घेण्यासाठी जे पेपर सबमिट केले हे बोगस आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करावी, गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे। शस्त्रास्त्र कायद्याखाली असलेल्या तरतुदीनुसार त्या हद्दीतल्या पोलीस आयुक्तालयातून शस्त्र परवानाचे अधिकार असतात। अशरफ यांच्याप्रमाणेच नालासोपाराचे नगरसेवक राजेश कमलाकर ढगे यांना बंदुकीचा परवाना देण्यात आलाय। ढगे यांच्या विरोधात गुन्ह्यांच्या नोंदी असल्याचं याचिकाकर्ते भगत यांचं म्हणणं आहे। हद्द जी काही असते ती हद्दामध्ये ते राहतायत का नाही हे न तपासता, कागदपत्रांची स्क्रुटिनी न करता अशा लोकांना लायसन्स दिली गेलेली आहेत अशा प्रकारचा आरोप या याचिकेमध्ये करण्यात आलेला। प्रतिवादी असलेल्या नवी मुंबई पोलीस आयुक्त, गृह मंत्रालयाचे सचिव, पोलीस महानिरीक्षक यांना नोटीस बजावण्याचे आदेश न्यायालयाने दिले। दरम्यान या प्रकरणी 4 आठवड्यात प्रतिवाद्यांनी उत्तर द्यावे असे आदेश उच्च न्यायालयाने दिले। त्यानंतर 2 आठवड्यात उत्तर दाखलच प्रतिज्ञापत्र सादर करायचे। या प्रकरणी पुढची सुनावणी 5 मार्चला होईल। आपली मुंबई कोर्ट। राज्याचे अतिरिक्त पोलीस